दाखवते ॲलोवेरा आपल्या बॉडीशी काय संलग्न काम करतोय. हे मुळात आपण काय घेतलं, ग्लास घेतलं. ग्लास म्हणजे आपलं पोट. ह्याला आपण आता पोटाला पारदर्शक आतमध्ये काय आहे ते समजत नाही. जे आपण खातो, जे आपण डेली, मुलं आपले असू दे किंवा आपण असू दे, जे काय जंक फूड असू दे किंवा वडापाव, बर्गर, पिझ्झा, त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहित नाही. पण रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बॉडीसाठी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. आता हा आपला ग्लास म्हणजे आपलं पोट आहे. त्याच्यामध्ये टाकलं आपण पाणी, जे आपले महत्वाचा घटक. सेकंडरी टाकलं आपण ह्याच्यामध्ये अन्न, आणि ह्याच्यामध्ये आहे हवा. आता ह्याच्यामध्ये टाकलेलं हे काय आहे, हा तांदूळ आपल्या पोटामध्ये अशा प्रकारचा जातोय, राईट. पण जे आज आपण जंक फूड खातो चवणा, ते आता रिसर्च जर दाखवायचं म्हटलं तर हे आहे बेटाडीन. बेटाडीन काय काम करतं, जखम साफ करायचं काम करतं. काय करतं, जखम साफ करायचं काम करतं. हे बेटाडीन हे विष आहे ऍक्च्युली, जर एखादं म्हटलं तर. म्हणजे पूर्ण बॉटल जर माणूस घेतलं तर जिवंत राहू शकत नाही. आणि जखमेवर राहतो म्हणजे आपण काय करतो, किटाणू मारण्याचं काम करतो. पॉइझन आहे, बरोबर. मग आता जर हे आपल्या बॉडीमध्ये जर विष जातंय किंवा आपण जे आपण रेग्युलर जेवणामध्ये जे आपण खातो पितो त्याच्यामध्ये पॉइझन असतं, आपल्या बॉडीची हालत काय होते. अशा प्रकारची आपली बॉडीची अवस्था होते आजच्या डेटला आहे ती. आता मुळात जो आपण जेवण जेवलो होतो कसं आहे, बरोबर दिसते तुम्हाला. म्हणजे पूर्ण हे विषबाधाच म्हणायला काय हरकत नाही. ही पूर्ण बॉडीला हे आपल्या जे काय रेग्युलर जेवणामध्ये जेवतोय हे आपलं केमिकल आहे सगळं. मग आता आपला ॲलोवेरा काय काम करतोय, तर ॲलोवेरा हे जेवण कुठेतरी शुद्ध करणं किंवा आपल्या बॉडीला पुरवठा मिळवून देण्याचं काम करतो. हे आपलं ॲलोवेरा आहे. हे आपण ॲव्हरेज सकाळी आणि संध्याकाळी दोन, डेचा एक ज्यूस आहे, नाईटचा एक ज्यूस आहे. डे हा अनुषेपोटी आपल्याला घ्यायचा आहे, आणि जो नाईटचा आहे हा जेवल्यानंतर अर्धा तासानंतर झोपायच्या आधी तुम्ही कधीही घेऊ शकता. तर हे 30 ml सकाळी अनुषेपोटी थोडंसं गुणगुण्या पाण्यामधून, थोडंसं गरम पाण्यामधून घेतलं तर अत्यंत म्हणा. तर हा आपण 30 ml चा आपण ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये घेतला. इथून ॲलोवेरा काय काम करायला सुरुवात करतो, जे आपल्या बॉडीमध्ये गेलेलं जे विषारी होतं, पूर्वत झालं, जसा कलर होता तसा झाला. आता बॉडीमध्ये जे आतलं अन्न होतं, बरोबर. आता ह्याच्यानंतर जर एखाद्या मुलाने किंवा आपण जर रेग्युलर त्याच्यानंतर काही जरी खाल्लं तरी ते बॉडीला ऍक्सेप्ट करू देत नाही. पटते, म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण जे आपल्या रुटीन जीवनामध्ये जे काय आपण आज खाणपान, जे काय आपलं काही गोष्टी जंक फूड वगैरे जे काय होतात त्याचा जो असर आपल्या बॉडीवरती होतो, तर 100% आपल्या ॲलोवेरा हा डेचा आणि नाईटचा, हा डेचा आहे 100% असं देतो. हा आपल्याला कमीत कमी 3 महिने तरी रेग्युलर डोस घेणं गरजेचं आहे. 3 महिने रेग्युलर, म्हणजे रिझल्ट मला 15 दिवसामध्ये पण येईल, 2 महिन्यानंतर पण येईल, पण रेग्युलर 3 महिने आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. 100% हा आपल्या बॉडीसाठी, म्हणजे तुमच्या कोणताही आजार असू दे, तो आजार होऊ नये म्हणून प्रिपरेशन म्हणून आपल्याला घेणं गरजेचं आहे. हा कोणता आजार झालेला आहे त्याच्यासाठी हा उपयोगात आहे, 100% आहेच. पण त्याचा रिझल्ट तुम्हाला महिना, 2 महिने, 3 महिन्याने तुम्हाला दिसून येईल. आणि 100% साधारणतः म्हणजे असे याचे रिझल्ट आहेत. तर डायबिटीज वगैरे जो काही व्यक्ती आहेत त्याच्यासाठी इन्शुरन्स वगैरे, टॅबलेट आणि इन्शुरन्स पण चालू असतात. इन्शुरन्स बंद करून टॅबलेटवरती आलेले आहेत माणसं, एवढ्याचा चांगला असरदार रिझल्ट आहे. फक्त त्याचं सेवन कायमस्वरूपी होणं खूप गरजेचं आहे. पटतोय तुम्हाला, म्हणजे ज्याला डायबिटीज जर चांगल्या मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला इन्शुरन्स पण चालू असतो. तर आपल्याकडे असे बरेचसे पेशंट आहेत तर त्याचा रिझल्ट आलेला आहे. कमीत कमी तुम्हाला हे 8-10 वर्षाच्या वरच्या मुलाला द्यायचं आहे. लहान मुलांचं रिझल्ट, तुम्ही लहान मुलांना नॉर्मल येते ना, कोणत्या भाषेत तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी तल्लख बुद्धी किंवा मंद बुद्धी आपण जे म्हणतो त्याच्यासाठी पण हा रिझल्ट देतो. पण 30 ml त्याला द्यायचा नाही, 10 ml द्यायचा. तर भूक लागणं वगैरे प्रॉपर होणार त्याच्यासाठी. नाही आपण म्हणजे लहान मुलाला जर शुगर डिटेक्ट झालं बरोबर, तर त्याचा रिझल्ट आपल्याला आतापर्यंत तसं